आज नांदूर येथे भगवती मातेच्या प्रांगणामध्ये एक भव्यदिव्य असा सभामंडप सभागृह साकारलं जात आहे आणि त्याचा भूमिपूजन सोहळा त्यानिमित्तानं तिथले सगळे ग्रामस्थ पठारातील सर्व ग्रामस्थ बरेच उपस्थित होते। 20 लाखाचा हा सभागृह होणार आहे आणि अजून लागणारा जो निधी आहे तो निधी इथे देणार आहे। खरं तर नांदूर झाला, खैरदारा झाला की पठाराची इकडे येठेवाडी अजून काय असते ही पठारावरची सगळी गावं जी 27-28 गावं आपल्याकडे आहेत। इथं कामाच्या माध्यमातून मी प्रत्येक गावात पोहोचण्याचा प्रयत्न केला, रस्ते देण्याचा प्रयत्न केला आहे। असं काही नाही का मग अकोले तालुक्यातला मोळा, प्रवरा, आढाळा पट्टा किंवा आदिवासी पट्टा असे काही कामं भरपूर दिलेत आणि हे सगळं मी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून हे करू शकलो। अजूनही भविष्यात वेळ कमी आहे, आता 8-10 महिन्यामध्ये इलेक्शन आहे, पण तरी एवढ्या कमी कालावधीत अजून काम करण्याचा माझा प्रयत्न राहील। जवळजवळ आत्तापर्यंत आपण 1700-1800 कोटी रुपयापर्यंत हा निधी लोकांपर्यंत पोचू शकलो। जलजीवनच्या बाबतीत जी कामं होत आहेत तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा का जिथं अपुरं असेल तर त्याचे प्रस्ताव अजूनही अपडेट करायला सांगितलेला आहे। त्यामुळे त्याही योजना परिपूर्ण करा म्हणजे कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल। परत एकदा तुम्ही सगळेजण आलात, एवढा सुंदर कार्यक्रम घडून आणला। मनापासून नांदूरकरांचं आणि आलेल्या सर्वांचा आभार मानतो। धन्यवाद। आज नांदूर येथे भगवती मातेच्या प्रांगणामध्ये एक भव्यदिव्य असा सभामंडप सभागृह साकारलं जात आहे आणि त्याचा भूमिपूजन सोहळा त्यानिमित्तानं तिथले सगळे ग्रामस्थ पठारातील सर्व ग्रामस्थ बरेच उपस्थित होते। 20 लाखाचा हा सभागृह होणार आहे आणि अजून लागणारा जो निधी आहे तो निधी इथे देणार आहे। खरं तर नांदूर झाला, खैरदारा झाला की पठाराची इकडे येठेवाडी अजून काय असते ही पठारावरची सगळी गावं जी 27-28 गावं आपल्याकडे आहेत। इथं कामाच्या माध्यमातून मी प्रत्येक गावात पोहोचण्याचा प्रयत्न केला, रस्ते देण्याचा प्रयत्न केला आहे। असं काही नाही का मग अकोले तालुक्यातला मोळा, प्रवरा, आढाळा पट्टा किंवा आदिवासी पट्टा असे काही कामं भरपूर दिलेत आणि हे सगळं मी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून हे करू शकलो। अजूनही भविष्यात वेळ कमी आहे, आता 8-10 महिन्यामध्ये इलेक्शन आहे, पण तरी एवढ्या कमी कालावधीत अजून काम करण्याचा माझा प्रयत्न राहील। जवळजवळ आत्तापर्यंत आपण 1700-1800 कोटी रुपयापर्यंत हा निधी लोकांपर्यंत पोचू शकलो। जलजीवनच्या बाबतीत जी कामं होत आहेत तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा का जिथं अपुरं असेल तर त्याचे प्रस्ताव अजूनही अपडेट करायला सांगितलेला आहे। त्यामुळे त्याही योजना परिपूर्ण करा म्हणजे कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल। परत एकदा तुम्ही सगळेजण आलात, एवढा सुंदर कार्यक्रम घडून आणला। मनापासून नांदूरकरांचं आणि आलेल्या सर्वांचा आभार मानतो। धन्यवाद। आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान। अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान। मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा। 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली। लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री। लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे। महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 7588 51 31 33 आणि 024 24 22 33 24।